आणि आता एक सविस्तर बातमी। नाशिकच्या द्वारका अंडरपासच्या कामामध्ये 125 वर्षांपूर्वीची पाण्यानं भरलेली विहीर सापडलेली आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हे अंडरपासचं काम सुरू आहे। द्वारका सर्कल इथं 10 फूट रस्ता खोदल्यानंतर ही पाण्याची विहीर सापडली आहे। ही विहीर पूर्ण पाण्यानं भरलेली असून तिच्यामध्ये पाण्याचे जिवंत झरे देखील आहेत। ही विहीर 1900 सालातील असल्याची माहिती काही नागरिकांकडून देण्यात आली आहे। आता 1900 ते 1903-4 सालची ती विहीर आहे। तिला आजही जिवंत पाणी आहे। विटेच्या सुरेख विटांनी त्याचं बांधकाम केलेलं आहे आणि या उन्हाळ्यातही आज एवढ्या वर्षानंतरही त्या विहिरीतलं पाणी वरती येत असं जिवंत झालंय। असे प्रचंड एक ऐतिहासिक वास्तू आज काळाच्या ओघामध्ये या नाशिककरांच्या याच्यातून नष्ट होते।